नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या महाराष्ट्राचं राजकारण अगदी दररोज घडणाऱ्या घडामोडींमुळे अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. यामध्ये महायुतीतले अंतर्गत वाद असतील, तिकडे आपण बघतोय अगदी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा सध्या काय वाद पेटलेले आहेत, संघर्ष पेटलेले आहेत. दुसरीकडे भोंदूबाबा अशोक खरातच्या बातम्या या महाराष्ट्रभर येत आहेत. अक्षरशः महाराष्ट्राला शरमेनी मान खाली घालावी लागेल अशा या सगळ्या घटना आहेत. तिसरीकडे या घटनेवरूनच अनेक पक्षातले नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. शिंदेची शिवसेना, भाजप आज खरं तर सरकारमध्ये एकत्र आहेत, पण या दोघांचं सध्या पटत नाहीये की काय, अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. ह्या सगळ्यावर आपल्याला बोलायचं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत हे आता आपल्या बरोबर आहेत. अरुणजी, खूप खूप स्वागत तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. अगदी थोडक्यामध्ये मी परिचय करून देतो. खरं तर परिचय करून देण्याची मी गरज नाही आहे, ते जेव्हा बोलायला लागतील तेव्हा तुम्हाला कळेलच की ती आक्रमकपणा शिवसैनिकामध्ये असतो. पण तरी परिचय करून देणं गरजेचं आहे, कारण अरुण सावंत यांना आत्तापर्यंत आपण बघितलेलं असेल ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये डिबेटला, कारण ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, अत्यंत आक्रमकरित्या आपल्या पक्षाची बाजू कशी मांडायची हे अरुण सावंतांकडनं खरं तर शिकण्यासारखं आहे. पण शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षामध्ये राहून अत्यंत शांत, संयमी हे त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतं. पण जिथे पक्षाची बाजू येते, जिथे आपल्या नेत्याची जिथं प्रश्न येतो, तिथे अरुण सावंत आक्रमक होतात. उच्च शिक्षित म्हणजे ज्याला आपण म्हणूयात ना की 2 डिग्र्या आज घेऊन ते राजकारणात वावरत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमधनं त्यांनी कामं केलेली आहेत आणि मग त्यानंतर राजकारणातला त्यांचा प्रवास आहे. आधी ते काँग्रेसमध्ये होते, आता शिवसेनेमध्ये आहेत. शिवसेनेत ते का आले हेही आपण विचारणार आहोत. आणि सामाजिकदृष्ट्या जर का आपण बघितलं तर प्रचंड मोठं काम त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी तर केलंच आहे, पण त्याहीपेक्षा बाहेरून ज्यांना गरज आहे अशा लोकांसाठी सुद्धा हा माणूस कधी मागे राहिलेला नाही आहे. त्यामुळे आपण माझ्या मते गप्पांना सुरुवात करूयात. नक्कीच. इतके सारे प्रश्न आहेत की कुठून सुरुवात करावी हे मला कळत नाहीये. पण सध्याचा आपण एक ताजा प्रश्न घेऊयात, ते म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात. अक्षरशः आपल्या सगळ्यांना मान खाली घालावी लागणारी ही महाराष्ट्रातली घटना म्हणून आपण याकडे बघतो. मुळामध्ये तुम्ही या सगळ्या घटनांकडे कसं बघताय, म्हणजे भोंदूबाबा अशोक खरातच्या बाबतीमध्ये? सुहासजी, ही जी काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली ही अतिशय लांछनास्पद घटना आहे आणि महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालायला लावणारी ही घटना आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये याच्या अगोदरही निषेध केलेला आहे आणि आज सुद्धा आपल्या या चॅनलमार्फत मी निषेध करतो. भोंदूबाबा खरात या माणसाने जे काही प्रकार केलेले आहेत, हे प्रकार आम्ही आता जेव्हा किंवा इतर महाराष्ट्राची जनता म्हणा किंवा माझ्या परिवारातील जनता जेव्हा टी व्ही चॅनलवर पाहत असतो तेव्हा आमची सुद्धा मान शर्मेने खाली जाते. माझी सर्वच टी व्ही चॅनलला विनंती सुद्धा असेल की आता ही घटना तर सगळ्या महाराष्ट्राला कळलेली, परंतु त्याचे जे काही सीन आपण दाखवितात ते दाखविणे आता थांबवा. शाब्दिक जे काही बोलायचे ते तुम्हाला बोला. त्याने असं केलं तसं केलं हे चित्रांद्वारे फिल्म नका दाखवू, कारण ते परिवारात बसलेली माणसं पाहू नाही शकत. हा जो काही भ्रष्टाचारी माणूस आहे भोंदूबाबा, जे त्यांनी अनेक बलात्कारांचे प्रयत्न केले, याला कडक मधली कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि ही शिक्षा द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी वेळ घालविला नाही पाहिजे. त्यांनी त्वरित जे काही नेमायचं एखादं तिथे SIT तर नेमलीच त्यांनी, परंतु त्वरित कोर्ट जे काही निर्णय देतं त्यामध्ये ही केस पाठवली पाहिजे आणि लवकरात लवकर या भ्रष्टाचारी माणसाला, भोंदूबाबाला, या बलात्कारी माणसाला योग्य ती शिक्षा दिली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो एक छोटंसं उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस एक पाटील होता, त्या पाटलाने त्याच्याच गावातल्या मुलीवरती बलात्कार केला होता. छत्रपतींनी काय शिक्षा केली होती? त्या माणसाला घरून उचलून आणायला सांगितले होते, त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय छाटायची शिक्षा दिली होती. त्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती उपचार करायला लावले. त्याला उपचार करून पूर्ण बरं करा सांगितलं आणि त्याला चावडीवर बसवायला सांगितलं. नेहमी सकाळी सैनिक जायचे, त्याला चावडीवर बसवायचे
आणि रात्री त्याला घरी नेऊन पोचवायचे. का तर सगळ्या जनतेला कळेल की अगर जर का महाराष्ट्रातील स्त्रियांवरती मुली बाळांवरती जर तुम्ही बलात्कार करण्याचे प्रयत्न केले तुमचे हाल सुद्धा असेच होणार. तोच निर्णय इथे लावला गेला पाहिजे. नाही, बरोबर आहे, तुम्ही आक्रमकतेने बोलताय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेतलं, पण मग तुमच्या पक्षातली लोक बंधूबाबा खरातच्या संपर्कात आहेत, त्यांच्याबरोबर तुमच्या पक्षातल्या लोकांचे फोटो आहेत. दीपक केसरकरांचं नाव आघाडीवर आहे, त्यांचं जाऊ देत. एकनाथ शिंदेचे फोटो आहेत बरोबर. सुहासजी, याच गोष्टीचा फायदा आज विरोधक उचलत आहेत. विरोधी पक्षातले फोटो आहेत ना, पण फोटो आहेत, पण ते फोटो का आहेत, कधीचे आहेत, कोणत्या परिस्थितीत काढले गेलेत याचा सुद्धा विचार सर्वांनी केला सांगा ना, कधी काढले गेले. पहा, त्याच्यामधले अनेक फोटो ज्यांनी ते एक्सप्लेनेशन केले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेत आणि ऐकले. आपण केसरकरांचं नाव घेतलं. केसरकर असं म्हणतात की मी एकदा त्या रस्त्याने चाललो होतो, मी भगवान शिवचा भक्त आहे, मी तिथे शिवमंदिर पाहिलं आणि मी तिथे गेलो. असं केसरकरांनी रस्त्यातनं चालणाऱ्या कोणत्या शिव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलंय अशी अजून 4 मंदिरं सांगू शकाल? ते आता त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल की केसरकर हे कुठल्या कुठल्या मंदिरांमध्ये जातात, साईबाबांकडे जात असतात. खरंच महादेवाचं मंदिर त्यांना का सापडलं असा आमचा प्रश्न आहे. शिर्डीला जेव्हा ते दर्शनाला जातात, शिर्डीवरून जेव्हा ते परत येतात त्याच रस्त्यामध्ये वाटेतच ते मंदिर आहे, कदाचित त्याकरता ते गेले असतील. राहिला दुसरा प्रश्न, आपण आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या फोटोंबद्दल बोललात, तर विरोधकांचं हे काम आहे की असे फोटो जुने कुठल्याही सभेमधले कुठल्याही मंदिरामधले असतील तर शोधा आणि ते फोटो आज या प्रकरणात जोडा आणि बदनामी जेवढी करता येईल तेवढी करा. हाच एक उद्योग अंधारे ताई आणि दुसऱ्या त्या कोण दमानिया ताई ह्या करत आहेत आणि कालांतराने त्या लगेच बंद सुद्धा होतात. त्या लगेच ते आरोप करायचे बंद का होतात याचा सुद्धा अभ्यास आता केला पाहिजे. जुने फोटो नाही आहेत फार, ते मुख्यमंत्री असतानाचे फोटो आहेत. ते मुख्यमंत्री असतानाचे जर त्यांना कोणी पूजेकरता बोलावलं असेल कुठे एखाद्या ठिकाणी आणि ते मंदिर कोणाचं आहे तर त्या मंदिराचा पुजारी किंवा मुख्य विश्वस्त कोण आहे याचा जर अभ्यास कदाचित त्यावेळेस नव्हता असेल आणि ते अनवधानाने गेले असतील तर आपण त्यांना दोषी ठरवू शकत नाही. पण तरी मग मला एक प्रश्न पडतो असा की सामान्य माणसांच्या बाबतीत सामान्य माणूस पिचलेला आहे, त्याला या बंधू खरातच्या बाबतीमध्ये त्याला जावंसं वाटू शकतं. कारण माझे प्रश्न, राजकारण्यांना गरज काय पडली या सगळ्या गोष्टींची? सुहासजी, अगदी बरोबर प्रश्न आहे. माझ्या मनात सुद्धा तोच प्रश्न अनेकदा पडलेला आहे. अनेक टीव्ही चॅनेलवरती मी हे स्पष्ट बोलून सुद्धा दाखवलेले आहे की ज्या ज्या व्यक्तींना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो किंवा काही लोकांना लवकर काहीतरी मिळवण्याची हाव आलेली असते, अशा करता मग ते कोणाच्या तरी सांगण्यावरून भोंदू बाबांच्या आहारी जातात आणि मग असे फसले जातात. या फोटोंबाबत हेच बोलायचं, याचा अर्थ असा होत नाही की हे जे फोटो एकनाथ शिंदेजी साहेबांचे दाखवले जात आहेत ते त्या गोष्टीमुळे जात आहेत. तो निर्णय इथे लागू पडू शकत नाही. कारण एकनाथ शिंदेजी हे अतिशय हिम्मतवान व्यक्ती आहेत, कर्तबगार व्यक्ती आहेत, गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारे व्यक्ती आहेत. आपण पाहिलं असेल गेल्या 4 वर्षात पायाला भिंगरी लावून अक्षरशः या महाराष्ट्रातल्या गल्ली बोळामध्ये खेड्यापाडी ते फिरत आहेत आणि गोरगरीब जनतेचे हाल विचारत आहेत. त्यांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी करून दाखवल्या आहेत. परंतु इतर काही नेते आहेत जे असा प्रकार करत असतात. राज्यातल्या कुठल्याही गल्ली कोपऱ्यामध्ये जर का एखादा काही गुन्हा घडत असेल तर पोलिसांना कळतं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ती गोष्ट जाते. बंधूबाबा खरात एवढं सगळं प्रकरण करतो आहे, एवढ्या तो जमिनी लुबाडतो, एवढ्या महिलांचं शोषण करतोय, हे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये, गृहमंत्र्यांपर्यंत जाऊ नये. सुहासजी, हे दुर्दैव आहे की गृह खातं आपलं याच्यामध्ये अक्षरशः फेल गेलेलं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी, गृह खात्याचे मंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवून द्या. त्यांच्याबरोबर तुमची सत्ता आहे. जो कोणी असेल तो त्याला जबाबदार आहे, कारण तो या गोष्टी रोखण्यात फेल गेलेला आहे. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याचे परिणाम काही होतील मी भोगायला तयार आहे. पण मग तुमच्या नेत्यांचे म्हणजे आपण एकनाथ शिंदेचे जे काही 18 कॉल झाले, 16 कॉल झाले, त्याच्याबद्दलची जबाबदारी घेणार आहे तुम्ही? पहा, एकनाथ शिंदे साहेबांनी 18 कॉल मधले 7 कॉल केले, 8 कॉल त्यांना आले. हे काय परिस्थितीतले आले त्याची जी काही क्लिप असेल, ऑडिओ क्लिप काय परिस्थिती असू शकते ती सुद्धा क्लिप दमानिया ताईंनी उघड केली पाहिजे होते. त्यांनी काय केलं, कोणीतरी हाताने लिहिलेली एक चिठ्ठी आणून दिली आणि म्हणे हा बघा रिपोर्ट आहे, मला कोणतरी आलं आणि टाकून गेलं माझ्या घरात. असं चालतं का कधी? एवढं मूर्ख आहे का गृह खातं की लगेच त्यांनी दिलेल्या या गोष्टी? पण हे कॉल तुम्ही डिनाय करता का की 16 कॉल जे झालेले आहेत हे तुम्ही डिनाय कराल? पहा, जोपर्यंत त्याच्या ऑडिओ क्लिप ऑथेंटिक संपूर्ण राज्याच्या समोर येत नाहीत, जनतेसमोर येत नाहीत, त्याच्यावरती तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. आले तर काय करणार? आल्या असतील तर त्याचा अभ्यास केला जाईल आणि या खऱ्या आहेत की खोटे आहेत
हे तुमच्या समोर सुद्धा कळेल आणि अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा कळेल. पण एवढी गरज काय पडते? म्हणजे एका उपमुख्यमंत्र्याला हे 16 कॉल, उपमुख्यमंत्री कधी पत्रकारांना एवढे कॉल करत नाही, ते बंधू बाबांना का करतात? सुहासजी, हे कथित गोष्ट आहे, अजून कुठे सिद्ध झाली ना. आपण उगीच पुढे चाललो. दमानिया या बाईनी, ही दमानिया हिच्याबद्दल मी कालच बोललेलो आहे, ही कॉल बॉम्बर आहे. कॉल बॉम्बर म्हणजे काय तेही मी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या लोकांची नावं घेतली म्हणून कॉल बॉम्बर नाही, तिने सर्वांचीच घेतली. आमच्याच कुठे मी बोलतोय, तिने सर्व पक्षीय, सर्व केंद्रातल्या नेत्यांची, सगळ्यांची नावं घेतली. ती अशी कोण आहे? परमेश्वर आहे का की तिच्या गोष्टीवरती प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे? सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं काम आहे शोध घेणं. सामाजिक कार्यकर्ते असं आपण म्हणतो, परंतु सामाजिक कार्यकर्त्या ह्या कोणत्याही गोष्टीचा शेवटपर्यंत जेव्हा पार्थ पवारांच्या जमिनीच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये जेव्हा ते काम करत होते, तेव्हा तुम्ही म्हणत असाल अरे वा, चांगलं काम चालू आहे यांचं. पहा, कोणते सामाजिक कार्यकर्त्यांनी, मग त्या कोणतेही असोत, त्यांनी प्रत्येक गोष्टीचा छडा हा सुरूपासून शेवटपर्यंत लावला तर त्या खऱ्या ज्या मॅनेज होतात त्या सामाजिक कार्यकर्त्या मी कधीच समजू शकत नाही. मॅनेज होतात म्हणजे काय होतं? मॅनेज होतात याचा अर्थ अख्खा महाराष्ट्र जाणतो. सगळ्या गोष्टी की अगदी उघड करून सांगितल्या पाहिजे, त्याची गरज नाही सुहासजी. ज्या सांगा ना एकदा, महाराष्ट्राला तरी कळू देत की त्यांना कुणाकडनं पुरवठा होतोय. पहा, प्रत्येक प्रकरणात आपल्याला ते दिसून येते. तुम्ही एक गोष्ट तर नक्की की नाही, हे जे काही सीडीआर आहे हा सगळा गुप्त सीडीआर आहे. बरोबर. हा एसआयटी तपास करते, त्यांच्यापर्यंतच असायला पाहिजे. अगदी खरं बरोबर, तर अगदी बरोबर. मग तो यांच्या हाती लागतो म्हणजे काय? हाच तर खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हाला विचारतोय. आज याचा अर्थ हा आहे की ज्यांच्यावरती या गोष्टी सोपविल्या आहेत, गृह मंत्रालयाने एसआयटी नेमली, त्याच्याकरता एक लेडीज पोलीस अधिकारी नेमल्या, तर या सगळ्यांच्या हातात जो सीडीआर असला पाहिजे होता, तो सीडीआर एका सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याच्या हाती लागतोच कसा? सीडीआर म्हणजे काही खेळ नाही की कोणालाही मागेल त्याला मिळेल. सीडीआर हा कायद्यानेच मागितला जातो आणि कायद्यानेच दिला जातो. तर ह्या बाई खोटं बोलतायत. त्या काय म्हणाल्या? अननोन व्यक्ती माझ्या घरी आल्या आणि देऊन गेला, मला कळलंच नाही. तिच्या घराच्या आजूबाजूचे सगळे फोटो फुटेज चेक केले पाहिजेत. त्यांना बोलावून गृह खात्याने त्यांची जबानी घेतली पाहिजे. त्यांना अजून का सोडलेलं आहे? याचा अर्थ कुठेतरी त्यांना कोणतरी पाठबळ देते की अशा अशा गोष्टी तुम्ही उचला आणि ठराविक व्यक्तींच्या कळलं का काही कोण देतंय पाठबळ? कोण देतंय याचा छडा सुद्धा गृह खात्यानेच लावला पाहिजे. माझ्या हातात ती जबाबदारी असती तर मी लावून दाखवलं असता. माझ्याकडे ती जबाबदारी नाहीये. त्याचा अर्थ असं समजायचा का की एकनाथ शिंदेंना कोणीतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न करत? अगदी 100%. का? पण असं का असेल? म्हणजे पहा, एकनाथ शिंदेजी हे या महाराष्ट्राच्या जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोरगरिबांसाठी त्यांनी जे काम केलेलं आहे ते कुणाच्या तरी नजरेत खुपतंय. त्या कामाचं श्रेय आम्ही घ्यावं याच्याकरता सतत प्रयत्न चालू असतो आणि त्यांच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो. मी मागे सुद्धा एकदा बोललो होतो की विमानाचं प्रकरण जे अजितदादांच्या बाबतीत घडलं त्याच्यानंतर रोहित पवार काय म्हणाले होते की ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब विमानाने चालले होते तेव्हा सुद्धा कदाचित हा प्रसंग घडणार होता, तो घडला नाही, हे नशीब समजा. तर या सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे साहेबांची सिक्युरिटी अतिशय टाईट करून त्यांना सर्वोच्च दर्जाची सिक्युरिटी दिली गेली पाहिजे. हे आज सुद्धा तुमच्या चॅनल पासून मी मागणी करतोय. बर, तुम्ही एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत आहेत असं म्हणताय, पण मग शिवसेना फोडली का त्यांनी? शिवसेना फोडली याची वेगळी कारणं होती. पहा, असं फोडणारा माणूस हा महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत नाही बनू शकत. बाळासाहेबांची शिवसेना फोडली. ऐका, बाळासाहेबांची शिवसेना फोडली नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेला लुटारूंपासून त्यांनी सुरक्षित आणून एका जागेवर ठेवलं. आज जी शिवसेना एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली, लुटारू जे उरले ते लुटारूच आहेत ना. आज ते सर्व जाऊन उद्धव ठाकरे लुटारू आहेत असं म्हणायचं. पहा, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना काँग्रेसच्या पायाशी लोटांगण घालायला लावलं, त्यांची सगळी शिवसेना नेऊन तिथे विकण्याचा प्रयत्न केला, त्यांची निशाणी तिथे नेऊन घाण ठेवली, त्यांचे विचार घाण ठेवले, त्यांचा झेंडा घाण ठेवला. हे सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे, झेंड्याचे, नावाचे लुटारू आहेत. हे मी स्पष्टपणे सांगतो. ते लुटारू आहेत तर तुम्हाला मुंबईवरनं गुवाहाटी का गाठावी लागली? तुम्ही का पळून गेलात? आम्ही पळून गेलो नाही. मग आम्ही आमच्या त्या शिवसेनेला वाचवण्याकरता विशिष्ट मार्गांनी ती शिवसेना आम्हाला वाचवण्याकरता जावं लागलं आणि परत आम्ही आमच्या ठराविक स्थानी येऊन बसलो. आम्ही कुठे हे राज्य सोडून दुसरीकडे तर नाही आम्ही गेलो ना. आणि तो एक भाग असतो, लक्षात घ्या. प्रत्येक लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला होता.
पण महाराजांनी आपल्याच हिंदुत्वातले पक्ष नाही फोडले. नाही, आम्ही कोणताही पक्ष मला फोडला नाही, प्रत्येक आम्ही वेळी तुम्ही वाचवलं. शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि मग राजकारण करता, असं योग्य नाही ना. सुहासजी, शिवसेना किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक संघटना ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच जगत असते आणि जगत आहे. आणि मग का पण आम्ही तसं विचारांचं कार्य दिसत झालं नाही. पाहिजे, ते हा. झालं पाहिजे. बरोबर, आपला प्रश्न अतिशय चांगला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार या राज्याला दिले, या जनतेला दिले, आणि ते ज्या मार्गाने चालले, ज्या विचारांवरती ते अखंड आयुष्य त्यांनी घालवलं, त्याच विचारांनी शिवछत्रपतींचं नाव घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने चाललं पाहिजे. आणि ते चालत नाहीत, हे दुःख या महाराष्ट्राचं. त्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा हक्क नाही. पण मग तुमच्या पक्षाला टोळी का म्हणतात? म्हणजे तुमचं एवढं शिवसेना नाव मिळालं तरी आजपर्यंत तुम्ही 2-3 गोष्टी अजून पुसू नाही शकलात. आज शिवसेना ही एक शिंदेची टोळी आहे असं संजय राऊत वारंवार म्हणतात. शिवसेना हे काय म्हणतात, गद्दार आहेत हे उद्धव ठाकरे म्हणतात, संजय राऊत म्हणतात. अजून महाराष्ट्रामधनं हे गद्दारी अजून शिवसेना पुसू का नाही शकली? मग सुहासजी, संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे किंवा त्यांची चांडाळ चौकडी जी आमची शाब्दिक अवहेलना करत असते, त्यांच्या त्या अवहेलनेला आम्ही भीक घालत नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या गळ्यातील ताईत आमची शिवसेना आहे, आमचे मुख्य नेते आहेत. आमच्यासाठी हे पुरेसे. कोण काय म्हणतोय इकडे बघत राहिलं होतं. आमचं जनतेच्या प्रती जी आमची भावना आहे, जे आमचं काम आहे विकासाचं, ते थांबेल. आणि त्यामुळे आम्ही कामामधून त्यांना उत्तर देत असतो. त्यांच्या प्रत्येक बोलण्याचं जर आम्ही उत्तर देत बसलो तर आमचा मार्ग तिथेच थांबेल आणि आम्ही तिथेच गुरफटून राहू. आम्हाला त्यांच्या शाब्दिक जांजाळामध्ये गुरफटून राहायचं नाहीये. तुमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता कोण? आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते हे आदरणीय एकनाथ शिंदेजी आहेत. अमित शहा? अमित शहा हे आमच्या पक्षाचे नेते नाहीत, ते भारतीय जनता अमित पक्षाचे नेते. शहांचा हा पक्ष आहे असं म्हटलं जातं, असं संजय राऊत वारंवार म्हणतात. पहा, परत तेच आलं सुहाजी, ज्याला जे काही म्हणायचे ते म्हणू देत. अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टी किंवा आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना मी एक अतिशय चांगलं नेतृत्व मानतो, ही गोष्ट सत्य आहे. परंतु एक लक्षात घ्यावं आपण, भारतीय जनता पार्टी, अमित शहा किंवा इतर कोणी भारतीय जनता पार्टीमधले असोत, त्यांच्यासाठी आमचा पक्ष हा संजीवनी आहे, हा ऑक्सिजन आहे, हा बूस्टर आहे. आमच्यामुळे त्यांना संजीवनी मिळत असते, त्यांना ऑक्सिजन मिळत असतो, बूस्टर मिळत असतं. संजीवनी घ्यायला तुम्ही सारखे दिल्लीला का जाता? आम्ही दिल्लीला आमचा पक्ष, आमच्या ते पक्षाचे नाराज झाले शिंदे की दिल्लीला जातात असं विरोधक म्हणतात. नाही, असं दिसतं ना विरोधक- चित्र. आता विरोध- दिल्लीतच गेले होते ते, आता किती वेळा तरी दिल्लीत गेले. जेव्हा जेव्हा आमचं नेतृत्व दिल्लीला जातं, आमच्या महाराष्ट्राच्या न्याय आणि हक्कासाठी ज्या ज्या गोष्टी मागायच्या असतात, आमचे जे काही तिथे 7 खासदार बसतात, त्यांच्या तिथे काही गोष्टी मांडायच्या असतील तर आमच्या नेतृत्वाने तिथे का जाऊ नये हा माझा प्रश्न आहे. नाही नाही, तुमच्या खासदारांना भेटावं ना, पण अमित शहाची भेट घेतल्याशिवाय ते परत येत नाही. अमित शहा किंवा आदरणीय नरेंद्र मोदीजी हे आमच्या सहयोगी पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत. त्यामुळे समन्वय हा असलाच पाहिजे. जर आम्ही तिथे जाऊन परत आलो तर त्यांना वाईट वाटू नये आणि त्याकरता जर ते भेटत असेल त्यात गैर काय मला सांगा. तुमच्या पक्षातले निर्णय हे एकनाथ शिंदेंना स्वतंत्ररित्या घेता येतात असं चित्र आहे का? अगदी अमित शहाना 100% विचारून घ्यावे लागतात. प्रश्नच येत नाही ना. अमित शहा हे आमच्या पक्षाचे नेते नाहीत किंवा आमचे नेते नाहीत, आमच्या सहयोगी पक्षाचे ते नेते आहेत आणि आम्ही आमच्या सहयोगी पक्षाच्या नेत्यांची हँड टू हँड को हँड करून जाण्याचा प्रयत्न करत असतो. जोपर्यंत ते आमच्या बरोबर आहेत, आमच्या विचारांवर चालणारे आहेत आणि राहतील, तोपर्यंत ज्या दिवशी ते काही वेगळा निर्णय घेतील आमचा सुद्धा निर्णय वेगळा असेल. बर, म्हणजे जरा खूप गरमागरमी झाली पहिले 5-10 मिनिटं. म्हणजे तुम्ही आक्रमक होताय, जरा मी थोडंसं सध्या तुम्हाला खुश करणारा प्रश्न नाही विचारत, पण एक सध्या चर्चा अशी आहे की विधान परिषदेवर, राज्यसभेवरचं तर आपण बघितलं सगळ्या काय बिनविरोध सगळं झालेलं आहे, पण आता विधान परिषदेची चर्चा सुरू झालेली आहे आणि विधान परिषदेसाठीची जी चर्चा आहे याच्यामध्ये तुमचं एक नाव सध्या अग्रेसर आहे. आणि ते नुसतं अग्रेसर नाही आहे. म्हणजे हे बघा, आम्ही काय उगीच बोलायचं आहे म्हणून बोलत नाही. मी अशी 4-5 नावं आणखीन सांगेन की तुमच्याबरोबर अजून त्या लोकांची नावं चर्चेमध्ये आहेत, पण तुमचं नाव अग्रेसर आहे. याला कारण असं आहे की आज तळागाळातली जी काही लोकं आहेत, कार्यकर्त्यांबरोबरची आहेत, माणसं आहेत, यांनी आग्रह केलेला आहे की साहेब, म्हणजे तुम्हाला ते म्हणतायत की तुम्ही आता विधान परिषदेवर जायला पाहिजे, अशी एक त्यांची सुद्धा भावनिक इच्छा आहे
आणि तुमचं नावही आहे, त्यातून तुम्ही एकनाथ शिंदेच्या गुडबुक मधले आहेत. काय खरं काय चित्र आहे? सुहासजी, असं जर असेल तर ते मी माझं भाग्य समजतो. परंतु एक गोष्ट खरी आहे, नो डाऊट मनामध्ये इच्छा तर माझ्या सुद्धा आहे की विधान परिषदेचं तिकीट मला सुद्धा मिळावं. कारण मी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. जेव्हापासून मी शिवसेनेमध्ये आहे तेव्हापासून मी शिवसेनेच्या संघटना वाढीसाठी जे कोणी आमच्या मुख्यालयामध्ये बाळासाहेब भवन म्हणून जे काय आमचं मुख्यालय तिथे येत असतात, तिथे मी गेली 4 वर्ष प्रत्येक गरीबाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. असा कोणताही व्यक्ती नसेल या राज्यामधून आलेला जो मला भेटला, बाळासाहेब ठाकरे भवनमध्ये आला शिवसेनेकडे काही मदत मागायला आणि मी त्याला मदत केली नाही. तिथे अनेक पक्षांची लोक येतात. मी प्रत्येकाला प्रयत्न केलेला आहे, त्याचं जे काही काम असेल ते बघायचं, संबंधित विभागाला फोन करायचा, अगदी न घाबरता मी फोन केलेले आहेत. त्याचे परिणाम जे काय होतील ते होत. परंतु जेव्हा मी चांगल्यासाठी भल्यासाठी जर कोणाचा फोन करत असेल त्यात गैर काही नाही. आणि माझ्या नेत्याने सुद्धा आम्हाला हेच शिकवलं, गोरगरिबांची सेवा करण्याकरता जर तुम्हाला कुठे लढावं लागलं, कुठे आवाज द्यावा लागला, तो बिंदास तिथे तुम्ही लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. विधिमंडळामध्ये एखादा अभ्यासू हुशार असं सदस्य जावा ही प्रत्येकाचीच भावना असते, जशी तुम्ही बोलून दाखवलीत. पक्ष नेतृत्वाचं काही लक्ष आहे का? कारण आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आहात म्हणून मी विचारतो. तसा काही तुम्हाला फोन आला का की ही संधी तुम्हाला मिळू शकते, असं काही झालंय का? असं अजूनपर्यंत तर कोणाचे फोन आले नाहीयेत. परंतु पक्ष नेतृत्वाने अनेकांना न्याय दिलेला आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना. आता ताजंच उदाहरण म्हणजे ज्योती वाघमारे या एक गोरगरीब घराण्यातून आलेले आहेत, पक्षासाठी तळमळीने काम करत. मी सुद्धा करतोय. कदाचित जर मी पक्ष नेतृत्वाच्या नजरेत भरलो तर मला सुद्धा न्याय मिळू शकेल आणि मी माझी बाजू पक्षाची आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या समस्या सभागृहात हिरिरीने मांडेन, लढा देईन आणि तेवढी ताकद माझ्याकडे आहे. काय वाटतं, कारण ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला, म्हणजे तुम्ही माझ्या मते जेव्हा पक्ष मूळ शिवसेनेपासून वेगळा झाला त्या दरम्यानच तुम्ही शिवसेनेमध्ये काँग्रेसमधून आलेला आहात. बरोबर. आज 4 वर्ष होत आली ना, पण मग 4 वर्षामध्ये अरुण सावंत यांना ज्या पद्धतीची जबाबदारी, तुम्ही पक्षप्रवक्ते आहातच आणि ती जबाबदारी तुम्ही अगदी नेटाने पार पडताय, पण पक्षामधली एक चांगली अशा पद्धतीची जबाबदारी मिळावी असं काही आतापर्यंत झालं नाही. मग ते दुर्लक्ष झालंय असं वाटतंय का तुम्हाला? तसं म्हणायला गेलं तर ते दुर्लक्ष झालंच आहे असं मी म्हणेन. कारण 4 वर्षामध्ये प्रवक्तेपद सोडून जर पक्ष नेतृत्वाने मला काही दिलं नसेल तर त्याचे 2 अर्थ निघतात. एक तर मी हे काम सोडून इतर कुठल्याही कामासाठी लायक नाही, किंवा दुसरं माझ्या पक्ष नेतृत्वाचं माझ्याकडे लक्ष नाही. याच्यापेक्षा तिसरा अर्थ काही निघूच शकत नाही. तिसरी गोष्ट ही असते की तुम्हीही नेतृत्वापर्यंत जावं लागतं. नाही, तुमचा तो स्वभाव नाहीये. पण सुहासजी, चापलुसी करणं हे माझ्या रक्तामध्ये नाही आणि पुढे सुद्धा मी ती करणार नाही. भले पक्ष नेतृत्वाने मला काही देवो किंवा न देवो, जो काय निर्णय मला घ्यायचा आहे तो मी कालांतराने घेईनच. म्हणजे परत काँग्रेसमध्ये जाणं की बाहेर परत जो पक्ष मी सोडून आलो, ज्या पक्षाला मी लात मारली काही गोष्टींमुळे, त्या पक्षात मी मुळीच जाणार नाही. परंतु जे काही करायचं असेल ते मी बघेन, ते मी काय आता सांगणं योग्य होत नाही. परंतु मला विश्वास आहे माझं नेतृत्व काहीतरी विचार जरूर करेल याच्या पुढे तरी. पण एक खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे तुमचा काही राजकीय म्हणजे घराण्यामध्ये काही राजकीय असा वारसा नाही आहे आणि त्यातून तुम्ही राजकारणामध्ये आलात. तुम्ही काँग्रेसमध्ये होतात. काँग्रेसमध्ये पण म्हणजे तुमचा एक जो स्वभाव आहे, जे आत्ताही तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणालात की अन्याय नाही खपत, मग तो दुसऱ्यावरचाही खपत नाही आणि स्वतःवर झालेलाही तो खपत नाही. आणि माझ्या मते तोच एक किस्सा आहे की जे तुम्ही काँग्रेस सोडली, बरोबर. तो किस्साही मला खरं आवडायला म्हणजे ऐकायला आवडेल तुमच्या तोंडातनं. ते जरा वेगळं प्रकरण होतं ते, पण तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो 1-2-4 ओळीत. कसं, मी अनेक काँग्रेसमध्ये मी मन लावून काम करत होतो. जवळजवळ 12 वर्ष मी तिथे प्रवक्ता होतो. पक्षाची बाजू जोरदारपणे मांडायचो. सगळ्या आंदोलनांमध्ये मी भाषणं करायचो, हिरिरीने भाग घ्यायचो. अनेक पोलीस केसेसही माझ्यावर होत्या. अजूनही एक पोलीस केस बाकी आहे आंदोलनामधली, कारण मी स्पीच द्यायचो तिथे. पण ती गोष्ट वेगळी. झालं काय, त्यावेळेस आपले अमित देशमुख हे विलासरावांचे पुत्र मंत्री होते. त्यांच्या मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात मी त्यांना भेटायला गेलो होतो मंत्रालयामध्ये, काही सामाजिक काम घेऊन. तर केबिनच्या बाहेर मी अर्धा तास थांबलो, माझं कार्ड पाठवलं. 1 तास झाला तरी मला आतमध्ये बोलवेना.
2 तास झाले तरी बोलवेनात. 2.5 तास होत आले, मी थांबलो होतो तिथे. शेवटी माझा राग एकदम उफाळून आला आणि मी त्या दरवाजावर लाथ मारली आणि आत घुसलो तर त्याचे PA मला अडवायला आले. म्हटलं, आणि मग आम्ही जे होते देशमुख त्यांना सांगितलं की मी 2.5 तास पक्षाचा प्रवक्ता बाहेर उभा आहे, तुम्हाला 3 वेळा मी विनवण्या केल्या तरी तुम्ही मला भेटत नाही आणि तुम्ही इथे या गप्पा मारत बसलात. आतमध्ये ते 2 व्यापाऱ्यांना घेऊन हे तुम्ही चहा त्यांना पीत म्हणालात? बसले होते. मी म्हणालो त्यांना स्पष्ट की तुम्ही हेच काम आहे का तुमचं महत्वाचं? मग 2.5 तास मला रोखून ठेवलंय. ते सुनावलं मी त्यांना जे काही सुनवायचं होतं. म्हणजे असं जर पक्ष चालत असेल तर मग कोण तुमच्या पक्षात राहणार? ती गोष्ट त्यावेळेस होती. बाहेर जनता, गोरगरीब जनता तिथे ताटकळत बसली होती. अक्षरशः काही शेतकरी उभे होते गरीब, ते सुद्धा माझ्यावर नंतर आले. आणि मी म्हटलं असं जर होत असेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जर हे हालत असतील तर गोरगरिबांना तुम्ही काय न्याय देणार? आणि ते प्रकरण माझ्या एकदम डोक्यात गेलं. आणि नंतर मग मी प्रसंग असेल मी पक्षाचा त्याग केला. आणि अचानक अशी स्थिती आली की एकनाथ शिंदे साहेबांचं हे जे नवीन हे झालं होतं, मी म्हटलं या हिंदुत्ववादी विचारांबरोबर आपण जाऊ. आणि मी सुद्धा सुरुवातीपासून हिंदुत्ववादी विचारांनी भारला गेला होतोच, फक्त तिथे अडकून होतो. मी 27 वर्ष काँग्रेसमध्ये काढली. मी 27 वर्षानंतर म्हटलं आता काहीतरी वेगळ्या विचारांना चालू. मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करत आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये काम करतानाचा अनुभव तुमचा कसा आहे? नाही, एकनाथ शिंदेजी यांच्याकडे काम करतानाचा अनुभव खास करून मला हा सांगावा लागेल की इथे त्यांनी मला फ्री हँड दिलेला आहे. मी माझे डिबेट म्हणा, माझे इंटरव्ह्यू म्हणा, किंवा मी गोरगरीब जनतेची सेवा करतो तिथे मी फ्री हँड करतो. मला कोणी रोखलेलं नाही आजपर्यंत, कारण मी सच्च्या दिलाने काम करतोय ना. तर तिथे मला साहेबांकडून पूर्ण फ्री हँड काम करण्याचा तरी मिळालेलं आहे. ती एक गोष्ट मला इथे आवडते जी तिथे मिळत नव्हती. इथे काम करताना मला कोणी रोखत नाहीये, याचा आनंद मी घेतोय गेली 4 वर्ष. तीच माझ्यासाठी ठीक आहे. तुमचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का? माझं काम त्यांच्यापर्यंत पोहोचत असलं पाहिजे असं माझं मत आहे. परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचो किंवा न पोहोचो, महाराष्ट्राच्या जनतेसमोर तरी माझं काम नक्कीच पोहोचतंय. तुम्ही अमित देशमुखांना ज्या पद्धतीने सुनावलं तसं भाजपला का नाही सुनावत? नाही, कारण जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे आज एक तर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये तुम्ही कितीही जरी बाजू सावरून धरायची प्रयत्न केलात तरी या दोघांमध्ये आज काही फार अलबेल वातावरण आहे असं काही दिसत नाहीये. आणि साताऱ्याचा जिल्हा परिषदेचा सगळा निवडणुकीचा भाग बघितला तर भयंकर, म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राने असं कधी बघितलं नाही असे चित्र उभं राहिलेलं आहे. अगदी बरोबर. मग पक्ष सुनावत का नाही भाजपला? नाही, पहा, पक्ष म्हणजे कोण? पक्ष म्हणजे पक्षाचे प्रवक्ते. बरोबर. पक्षाचा प्रवक्ता हा पक्षाचा चेहरा असतो. आणि माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी पक्षाचा चेहरा आहे ना. आणि मी भारतीय जनता पार्टीला जेव्हा जेव्हा ती चुकलेली तेव्हा त्यांना समज कडक शब्दात दिलेले आणि भविष्यात सुद्धा देत राहणार. शंभूराज देसाईंसारखे मंत्री आहेत, ते पालकमंत्री आहेत साताऱ्याचे, त्यांच्या दंडाला धरलं जातं, रक्तबंबाळ ते होतात, पोलीस त्यांना ओढून घेत आहेत. हे काय, म्हणजे यातनं काय मेसेज जातो महाराष्ट्रामध्ये? यातनं अतिशय चुकीचा मेसेज गेलेला आहे. गृह खातं ज्याच्या हातामध्ये हे पोलीस दल असतं, गृह खात्याचा प्रमुख हा आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आणि ते जे काही तिथे घडलं त्याला जबाबदार गृहमंत्री या नात्याने फडणवीस साहेब आहेत. फडणवीस यांचं जे काही कार्य आहे मला आवडतं. ते अनेक चांगल्या गोष्टी ते करत असतात. आम्हा दोन्ही इतर पक्षांच्या साथीने आम्ही त्याला सपोर्ट करतो. परंतु जेव्हा जेव्हा गृह खातं चुकीचं काम करतं तेव्हा त्यांनी त्याला सुनावलं पाहिजे. आणि ज्या कोणी एसपीने हे केलं होतं त्याला खास करून सुनावलं पाहिजे होतं. त्याला पाठीशी राखलं जे गेलं हे भविष्यात त्यांना सुद्धा धोकादायक ठरणार आहे. आणि गृह खात्याची जी काही प्रतिमा होती ती मलिन झाली त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय आज मंत्री म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, याची किंमत काय राहिली आता? त्यावेळची शिवसेना बरी होती की खिशात राजीनामे घेऊन तरी हिंडायची. आम्ही सुद्धा तुम्ही काय घेतले नाहीत राजीनामे? नाही, ते जे काही प्रकरण झालं त्याच्यामध्ये मी मंत्री नव्हतो ना की मी माझा राजीनामा तात्काळ द्यावा. परंतु मंत्र्यांनी आता राजीनामे खिशात ठेवले पाहिजेत ना. आज एक लक्षात घ्या, तुमचा रायगडला पालकमंत्री होत नाही. आज भरत शेठ गोगावले किती, म्हणजे ते उपास तापास सगळं झालं, देवपूजा झाली, पण त्यांच्या नशिबी अजून पालकमंत्रीपद येत नाही. नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा तसाच आहे. तुमच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांची नजर असतेच. म्हणजे कुठेही तुम्हाला फ्रीली काम होत आहे असं तुमच्या याचं चित्र नाही, तरी तुम्ही त्यांच्यावर काम करताय. आता देखील जिल्हा परिषदेमध्ये सभापतींची निवड झाली, ती बिनविरोधच झाली, तिथेही राडाच झाला. एवढं असूनही तुम्ही गप्प का? म्हणून प्रश्न असा आहे तो, हा अमित शहाचा पक्ष आहे. नाही, अमित शहाचा पक्ष आहे वगैरे हे फक्त विरोधकांना काहीतरी बोलायचं म्हणून ठीक आहे. अमित शहाचं आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. आमचा पक्ष
अमित शहा हे भारतीय जनता पार्टीचे नेते, देशाचे गृहमंत्री आहेत, एवढा संबंध आहे आणि आम्ही त्यांना रिस्पेक्ट देतो, ते आम्हाला रिस्पेक्ट देतात. राहिला दुसरा प्रश्न, आपण म्हणालात की एवढी सगळ्या गडबडी होत्या तरी तुम्ही अजूनपर्यंत भारतीय शांत काय. तर पहा, या सगळ्या घडामोडींपेक्षाही महाराष्ट्राचा विकास होणं, महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीतरी करणं आणि ही सत्ता टिकून ठेवणं, आपापसात भांडणं छोटी मोठी झाली म्हणून सत्तेचा त्याग करून परत सत्ता अस्थिर करणं हे शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या विकासाला ते खीळ घालणार आहे आणि ज्या ज्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसेल अशी कोणती गोष्ट आदरणीय एकनाथ शिंदेजी होऊ देणार नाहीत. आता तुम्ही एवढं महाराष्ट्राच्या विकासावर आलात, तुम्ही लोकांच्या कामांवर आलात, लाडकी बहीण मधनं 71 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही रिजेक्ट केलंय. ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे असं बोललं जात आहे, विरोधक म्हणताय. मुळीच नाही सुहासजी, विरोधकांचं हे कामच आहे की अशा काही गोष्टी बोलायच्या जेणेकरून पण मग 71 लाख महिलांचं काय सांगतो मी ना. सरकारच्या विरोधात असं काही बोलत राहा की सरकारची जी प्रतिमा आहे, छबी आहे, ती मलिन झाली पाहिजे, जनतेच्या मनामधून उतरली पाहिजे. याकरता अशा खोट्या गोष्टी ह्या सतत पुरवायच्या असतात. मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या चॅनेलद्वारे सांगू इच्छितो की जी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणली होती आणि या योजनेला कोणी मायका लाल टच सुद्धा करू शकत नाही, कोणी ती बंद करू शकत नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदेजी राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. कारण या योजना बंद करायचं जर कोणी हिंमत केली तर त्याच्या परिणाम काय होतील, त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची त्यांच्यामध्ये हिंमत सुद्धा नसेल आणि ही योजना बंद होत नाही. मात्र काही लोकांनी, काही पुरुषांनी सुद्धा या योजनेचा खोटा लाभ घ्यायचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो बंद करायचा प्रयत्न आम्ही जरूर करणार. आणि जे काही आता आपण म्हणालात 71 लाख लोकांची नावं याच्यातून कमी होत आहेत भगिनींची, त्या कोण आहेत तर ज्यांनी अजूनपर्यंत केवायसी पूर्ण केली नाही आणि केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख या महिन्याची एप्रिल महिन्याची 31 तारीख आहे. तेव्हा अजूनही माझी माय भगिनींना विनंती राहील की आपण 31 तारीखच्या आत किंवा 30 तारीख जी काही शेवटची तारीख आहे तिच्या आत केवायसी पूर्ण करा. त्या केवायसी पूर्ण करण्याकरता आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर आपण शिवसेना मुख्यालयात या, मी स्वतः तिथे आपल्या मदतीसाठी बसलेलो आहे आणि त्या सर्व माय भगिनींना ही जी काही योजना आहे तिचे बेनिफिट मिळणार. मात्र आपण केवायसी पूर्ण केलेली पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मुळीच बंद होत नाहीये, ही केवळ अफवा आहे. ही अफवा आहे. पण मग आता जे तुम्ही म्हणालात की जे अपात्र ठरलेले आहेत, ज्यांची केवायसी व्हायची आहे ते केवायसी करतील, पण यातनं कोणी काही लोकांनी खोटी कागदपत्र, बोगस कागदपत्र सबमिट करून. पण मग सरसकट जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा ही लाडकी बहीण योजना जाहीर केली. सरसकट काय 2-2.5 कोटी महिलांना, 2 कोटी 45 लाख महिलांना तुम्ही हे केलं. म्हणजे राज्यातली तिजोरी तुम्ही उघडी ठेवली, सगळं वाटून टाकलं, राज्याच्या तिजोरीवर एवढा बोजा आला. हे म्हणजे हे एक प्रकारे कसं आहे की लालूस आहे, आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही मतदान आम्हाला करा. मुळीच नाही. आदरणीय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे ज्या ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या समाजोपयोगी घटनांसाठी आपण जर प्रयत्न करत असाल किंवा देत असाल तर तो कायद्याने गुन्हा ठरत नाही, तुम्ही देऊ शकता. कोर्टाने अक्षरशः या विरोधकांच्या थोबाडात चपराक लगावली होती, कोर्टात गेले होते ही योजना बंद करण्याकरता. कोर्टापेक्षा वरचढ तर कोण नाही, कोर्टाने निकाल दिलेला ही योजना योग्य आहे, ही योजना चालू करा तुम्ही. आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत राज्याची तिजोरी उघडी केलेली नाही. राज्यामध्ये स्त्रियांचं राहणीमान वाढवण्याकरता किंवा गोरगरिबांच्या राहणीमान वाढवण्याकरता अशा प्रकारच्या योजना राबवायच्या असतात. त्याला विरोधक उगीच बदनाम करायचा प्रयत्न करत असतात आणि राज्यातील तिजोरी पाहूनच आम्ही प्रत्येक पैसा खर्च करत असतो प्रत्येकाच्या हितासाठी. हे जनतेने लक्षात ठेवावं. या विरोधकांच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. अजूनही या महाराष्ट्र राज्याला लोन काढण्या एवढी अजूनही तरतूद आहे. अजूनही ते खोटं सांगत असतात की राज्याचं जे लोन काळ आहे ते आता 9,000 कोटीच्या वर गेलं वगैरे वगैरे काही सांगत असतात. हे खोटं आहे, लक्षात घ्या. अजूनही ती तरतूद बाकी आहे. 28% आपण लोन काढू शकतो. अजूनही आपल्याकडे 7 ते 8% लोन आपण काढू. एक योजना तुम्ही जी अजून राबवलेली आहे, ऑपरेशन लोटस म्हणतो टायगर आणि ऑपरेशन तुतारी, ती एकदम
शांत का झाली? शांत वगैरे असं काही नाहीये. मग आणि आम्ही काही विशिष्ट योजना राबवायला घेतली असं सुद्धा नाहीये. मात्र राजकारणामध्ये फोडाफोडी करायला घेतलीत की? राजकारणामध्ये एकनाथ शिंदे दिल्लीला गेले, उद्धव ठाकरेंच्या खासदारांना भेटले, आता 6 खासदार तुमच्याकडे. ज्योती वाघमारे म्हणालेले आहे. पहा, जर विरोधी पक्षांमधले काही आमदार आणि काही खासदार ज्यांना आपल्या पक्षावरती आणि आपल्या पक्षातील नेतृत्वावरती आणि नेतृत्वाच्या मुलांवरती जर काही विश्वासच उडला नसेल, नेतृत्वावरती जर काही विश्वासच उडला नसेल आणि जर ते म्हणत असेल की आम्हाला तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे, पक्षावर विश्वास आहे आणि तुम्ही जे काही या राज्याच्या उन्नतीसाठी विकासासाठी करत आहात त्यामध्ये आम्ही सुद्धा येऊ इच्छिते, तर त्यांचं स्वागत आहे. पण मग थांबलं काय? ते थांबलं वगैरे काहीच नाहीये. असं म्हणतात काही सुरू पण झालं नव्हतं, काही थांबलं पण नाही. आमची रोजची प्रक्रिया जी काही ती चालू राहणार. नाही, अमित शहाचा मेसेज आला की ऑपरेशन तुतारी अमित करायचं. शहा वगैरे हे नाव सारखं सारखं घेऊन विरोधक आमच्यावरती जे काही बाण सोडत तुमचा असतात. पक्ष हा अमित शहाच्या काय आहे नावावरच चालतो. तुमच्या त्यांनीच जाहीर केलंय. तुमच्या अदृश्य शक्ती कोण होती? अमित शहा होते, भाजप होते. आमचा पक्ष हा अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीसाठी बूस्टर आहे, ऑक्सिजन आहे. तुम्हाला अजूनही मान्य करत नाही की अमित शहाच्या आदेशावर चालतंय? कारण आम्ही ऐकलं ह्या फक्त रंगवल्या जात आहेत, गोष्टी रंगवल्या जात आहेत. जेव्हा बघा एखाद्या योद्ध्याला जेव्हा हरवणं अशक्य होतं तेव्हा त्या योद्ध्याची अशी बदनामी करा तुम्ही की तो योद्धा बेजार झाला पाहिजे आणि तो तेव्हाच तो हरू शकतो. बरं, तुमच्या पक्षातले लोक फुटणार आहेत का, आमदार वगैरे? राऊत म्हणाले 22-23 आमदार नाराज आहेत आता. हे का म्हणतायत? तर त्यांच्या पक्षातील नेते, आमदार, खासदार हे आमच्या पक्षात जाण्याच्या मार्गावर जे काही आहेत तर ते रुकावेत, थांबावेत, म्हणून त्यांना फक्त असं सांगितलं जातं की अरे तुम्ही जाऊ नका, त्यांच्या पक्षातले आपल्याकडे येत आहेत. पण हे शक्य आहे का? मला याच्यामध्ये लॉजिकल पार्ट असा आहे की ज्या वेळेला एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेतनं बाहेर पडले, बंड केला त्यांनी, तेव्हा त्यांच्यावर किती होते? 18-19 लोक होते. नंतर 22-24 तर आमदार जे आहेत त्यांना महाशक्तीनेच पाठवलेलं आहे, जी तुमच्यामध्ये मागे अदृश्य शक्ती होती त्यांच्या पाठवण्यामुळे. त्यामुळे त्यांनी आवाज दिला की हे 23-24 तिकडे जातील. असं काही आहे? आमच्या मागे अदृश्य शक्ती जरूर होती, परंतु ती कोणती अदृश्य शक्ती होती? तर आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अदृश्य शक्ती. परंतु हे काय म्हणायला लागले की अदृश्य शक्ती इकडची ही अमित शहा किंवा अजून कोणी, हे निव्वळ खोट आहे. आमच्या मागे शिवसेना हे नाव आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण आहे आणि लाखो करोडो शिवसैनिकांचे आशीर्वाद आहेत. तीच अदृश्य शक्ती एकनाथ शिंदे साहेबांना बळ देऊन गेली आणि बळ देते. बर, आपण पुन्हा थोड्याशा लाईट प्रश्नांवर येऊयात. नाही म्हणजे हे मी वारंवार का म्हणतोय, सध्या विधान परिषदेसाठी तुमचं नाव पुन्हा एकदा मी सांगतो की ते चर्चेत आहे. कदाचित एकनाथ शिंदेचं कसं आहे ते कोणत्या वेळेला काय निर्णय घेऊ, म्हणजे ज्योती वाघमारेंच्या बाबतीमध्ये कुणाच्या मनात स्वप्नातही ते नाव नव्हतं आणि ते एकदम समोर आलं. तुमचं जे सामाजिक कार्य आहे आणि या कार्याची चर्चा ही बऱ्याचदा होत असते. म्हणजे तुम्ही आज रुग्णांच्या बाबतीमध्ये काही ऑपरेशन्स जी काही मोफत करण्याच्या बाबतीमध्ये जी केली आहेत, मला वाटतं ती थोडंसं महाराष्ट्रालाही कळू द्यात. कारण हे नाव चर्चेत का आहे, का येत आहे वारंवार, तर ते नेमकं काय काम? त्याचं कसं आहे सुहासजी, मी जवळजवळ 15 वर्ष मी डॉक्टर आपल्या दारी, डॉक्टर ॲट युअर डोअर स्टेप या नावाची एक योजना चालविली. ती योजना काय होती तर भक्ती वेदांत हॉस्पिटलचं मी एक काम करून दिलं होतं मोफत. त्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर करार केला होता 5 वर्षाचा की तुम्हाला काय पाहिजे. तर मी सांगितलं होतं की मला तुम्ही 5 वर्ष तुमच्या 2 ॲम्ब्युलन्स लोडेड, ज्याच्यामध्ये डॉक्टर असतील, औषधं असतील, हे दिली पाहिजेत. सतत 5 वर्ष मी शुक्रवारी 4 ते 7 या वेळेमध्ये मी योजना चालवायचो. माझ्या दैसर विधानसभेमध्ये जिथून मी आमदारकी लढविली होती, मनीषा चौधरी माझ्या विरोधात होत्या, मी 2ऱ्या नंबरची मतं मिळवली होती, तिथे मी योजना चालवायचो. आणि दर शुक्रवारी मी गोरगरीब जनतेत झोपडपट्टीमध्ये जाऊन तिकडच्या रुग्णांना उचलून अक्षरशः खुर्चीवरती बसून गाडीपर्यंत आणायचो. लोक मला अक्षरशः वेडा म्हणायचे, हे कोई पागल आदमी यहाँ पे घूमता है और हर शुक्रवार को इलाज करते रहते हैं. पण मी करत राहायचो. ते माझ्यावर काही कार्यकर्त्यांनी सुद्धा मला मदत केली होती. असं सतत 5 वर्ष केलं मी. जवळजवळ 5000 पेक्षा जास्त रुग्णांना मी हार्टचे ऑपरेशन करून दिलं. तुम्हाला एक किस्सा सांगतो मी.
NHRM, नॅशनल हेल्थ रुरल मिशन या बरोबर. नावाची सेंट्रल गव्हर्नमेंटची एक योजना होती. त्या योजनेद्वारे ना संपूर्ण हा आपला ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, सफाळा इकडच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ना मुलांचं चेकअप व्हायचं. ते चेकअपमध्ये अनेक रुग्णांना हार्टचे वगैरे प्रॉब्लेम आढळले होते. पल्पलेशन नीट होत नाही, हार्टला होल आहे किंवा इतर. तर त्या मुलांची ऑपरेशन फंडमुळे अडकली होती. जवळजवळ 6-7 महिने ते बिचारे फिरत होते. कोणीतरी त्यांना माझं नाव सांगितलं, तर ते माझ्याकडे आले. मी जाऊन तिकडे सगळे पाहिलं ते, आणि मी सरकारशी भांडलो आणि त्यावेळेस 95 लाख रुपये सँक्शन करून घेतले होते मी. आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामध्ये JJ हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल याच्यात डॉक्टरांनी मदत केली होती. ती मोफत ऑपरेशन करून दिली होती. त्यावेळेसच्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांनी माझा सत्कार केला होता त्या गोष्टीबद्दल. ती मी करून दिली होती. अनेक राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये माझे कॅम्प चालायचे. आता थोडे ते कॅम्प कमी झालेले आहेत. आता मी इथे सध्या बिझी आहे त्याच्यात. तरी जी लोक माझ्याकडे येतात त्यांचे मी मोफत ऑपरेशन करून देतो. डोळ्यांची, कॅटरॅक्टची, हार्टची आणि कॅन्सरसाठी माझ्याकडे आजही दर आठवड्याला 2 ते 3 केसेस संपूर्ण देशभरातून येतात आणि मी ती करतो. नेहमी मी त्यांना टाटामध्ये नेतो. त्यावेळेस टाटाचे बडवे म्हणून तिथे डायरेक्टर होते. आता ते रिटायर झालेत, आता नवीन आलेत गुप्ता म्हणून. तर ते टाटाच्या हॉस्पिटलची माझं चांगलं टायअप आहे आणि मी देशातील सर्व कॅन्सरच्या रुग्णांना तिथे ॲडमिशन मिळवून देतो. मोफत काही लोकांना माझ्या ताकदीवर करतो, रूम मिळवून देतो. हे माझं काम चालू म्हणजे आहे. अशा कोणी गरजू असतील तर त्यांनी हा, नक्की तुमच्याशी अगदी संपर्क 100% करायला हरकत नाही. मी माझा जो काही खारीचा रोल आहे तो नेहमीच अदा करायचा प्रयत्न करतो. हे ईश्वरी काम समजून मी करत असतो. बरं, आता अगदी शेवटचे 1-2-3 प्रश्न. म्हणजे मगापासून मी तुमच्याकडे बोलतोय, बघतोय, आक्रमक आहात ते सगळं. तुमच्या ते इथे एक बिल्ला मला दिसतोय तुमच्या जॅकेटवर. अच्छा. ते काय म्हणजे ते विधान भवनातले सगळे सदस्य लावतात तसं आहे का ते? तसं काही नाहीये. मग? हे कसं थोडस म्हणजे ऍक्च्युली सांगू नये, पण तुम्ही विचारलं तर सांगतो. मी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅच आहे. बरं. आणि मी जेव्हा आमदारकी लढलो ना तेव्हा मला मनामध्ये काँग्रेसमधनं लढलो तेव्हा 2019 साली, बरोबर, मागची. त्यावेळेस हिरिरीने लढलो होतो. अगदी काँग्रेस पक्ष रस्ता तळाला गेला होता. BJP बूममध्ये होती, मोदीजींचं वेळ होती, तेव्हा मी लढलो आणि 2ऱ्या नंबरची मतं मी घेतली होती. तेव्हा माझी इच्छा होती की माझ्या सुद्धा छातीला हा बॅच लागावा आमदारकीचा, पण ते स्वप्न माझं अधुरं राहिलं त्यावेळेस. आणि तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये जेव्हा मी भरती झालो तर छत्रपतींच्या नावावरती शिवसेना चालते. शिवसेनाच काय, या राज्यातील प्रत्येक पक्ष हा छत्रपतींचं नाव घेऊन आज जिवंत आहे, जगतोय. मग तो माझ्या छातीवर मी छत्रपतींचा हा बॅच धारण केलेला आहे, बाकी काही नाही. चला, म्हणजे हा बॅच त्या निमित्ताने धारण केलाय. कदाचित या शिवसेनेमध्ये अशी काही वेगळी संधी मिळेल तुम्हाला पुन्हा, असं आपण अपेक्षा धरूयात. परमेश्वराची इच्छा. येस. शेवटचे 2 प्रश्न की आदित्य ठाकरे मोहित कंबोजांना भेटले. नाही, एवढंच सांगतो. भाजप आता त्यांच्या जवळ जाते किंवा ते भाजपच्या जवळ येत आहेत? पहा, भाजप कोणाच्या जवळ जाते, कोणापासून दूर जाते या गोष्टीमध्ये आम्हाला मुळीच रस नाही. त्यांनी कोणाच्याही जवळ जावं, आम्ही घाबरणारे नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, निधड्या छातीचे वीर आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. दुसरी गोष्ट, आदित्य ठाकरे किंवा शिवसेना हे जर मोहित कंबोजच्या जवळ गेले तर तुम्हा स्वतःला आणि या अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे की 1 वर्षापूर्वी ज्या मोहित कंबोज यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरती काय काय आरोप केले होते, त्यांचा भाऊ तेजस ठाकरे यांच्यावरती काय काय आरोप केले होते, त्यांच्या मातोश्रींवर काय काय आरोप केले होते, आज तेच आदित्य ठाकरे जर पार्ट्या झोडण्यासाठी जर आपल्या मोहित कंबोजाच्या मुलीच्या वाढदिवसाला जर जात असतील तर आम्हाला त्याच्यात काही बोलायचं नाही. कुणी कुठेही जावं, कोणाच्याही पार्ट्या कराव्या. तुम्ही आता म्हणाला होतात की जर का उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर आमच्या मतांची गरज असेल तर आम्ही त्यांना मदत करू. आमच्या एवढे ते तुम्हाला गद्दार म्हणतात, आमच्यामधील टोळी म्हणतात. नेता असं म्हणाला होता, तो का म्हणाला काय नाही त्याचा प्रश्न आहे. मी तरी असं म्हणालेलो नाही. नेता म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे म्हणले की असं असेल तर ठीक आहे. एकनाथ शिंदेजींनी असं कधीच म्हटलं नाहीये की यांनी उभं राहावं, आम्ही मदत करू, कधीच म्हटलेलं नाही. हा, एका नेत्याने जरूर म्हटलेलं आहे, एवढं त्यात. पण आवाज आलाच तसं काही उद्धव ठाकरेंनी इच्छा व्यक्त केली. तुम्हाला काय वाटतं? एखादा व्यक्ती जर आपल्याकडे काही मदत मागायला आला तर शिवसेनेचा हा धर्म आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला हेच शिकवलं की समोर आलेल्या याचकाला
रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही. तो जे काही मदत मागतोय ती मदत त्याला दिली पाहिजे. कर्णाचंच रूप आपण त्यावेळेस धारण केलं पाहिजे. बरं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सध्या जे काही स्मारक तयार होत आहे, कधीपर्यंत या महाराष्ट्राला बाळासाहेबांचं स्मारक बघायला मिळेल? अगदी 100% काही वर्षांतच, लवकरच, म्हणजे काही उशीर वर्षांतच झालाय ऑलरेडी. उशीर झालेला आहे. परंतु त्या स्मारकाचं काम जोमाने चालू आहे आणि त्याच्याकरता जागा वगैरे जी काही द्यायची होती, ज्या काही अडीअडचणी होत्या, त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच दूर केल्या होत्या. त्याच्यावरती अध्यक्ष म्हणून आम्हीच बसवले होते यांना. तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने किंवा शिवसैनिकांनी हा विश्वास मी देतो की लवकरच आपल्या सर्वांचं हे स्वप्न पूर्ण होईल. बरं, हा विश्वास 2029ला आहे का, की भाजप आणि तुम्ही एकत्र असाल की तुम्ही स्वतंत्र असाल? महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही हिंदुत्ववादी पक्ष एक आलो आहोत. भाजप आणि आम्ही एक आहोत. आमच्याबरोबर अजितदादांचा पक्ष सुनेत्राताईंच्या आता नेतृत्वाखाली एक आहे. आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणाकरिता आणि महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्रच पुढची सुद्धा वाटचाल करू. परंतु समोरच्यांच्या मनात काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांचा जो निर्णय असेल त्यांच्या निर्णयाला आम्ही होकार असेल आमचा. म्हणजे ते म्हणलेच आहेत आम्हाला कुबड्यांची गरज नाही, काही हरकत नाही. ते म्हणले ना आम्ही आता 100% भाजप. पहा, महाराष्ट्रामध्ये कोणताही पक्ष असो किंवा कोणताही पक्ष येवो, शिवसेनेच्या सहकार्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये कुणाचीही सत्ता येऊ शकत नाही. अमित शहा नाराज होतील. अमित शहाजी, हे तुमचं हे वक्तव्य नाही, अमित शहा नाराज होतील असं मी म्हटलं. माझं नेतृत्व एकच आहे हां. आणि मी ते नेतृत्व नाराज होऊ नये याच्यासाठी जे काही करायचं असेल ते मी करणार. त्या नेतृत्वाचं नाव आहे हे बघा, आदरणीय तुम्ही एकनाथ ज्या शिंदे. मुद्द्यावर आता बोलताय, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर का आपण महापालिकांचा विचार केला, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला, तर आज भाजप 1 नंबरवर गेलेला आहे. आणि तुम्ही म्हणताय की ते उद्या ते 100%चा नारा देत आहेत आणि तुम्ही म्हणतात आम्ही स्वतंत्र लढू आणि म्हणताय की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेशिवाय पर्याय नाही. पहा सुहासजी, त्यांनी ते जर 100% लढत असतील तर त्यांना त्याचा लखलाभ व्हावा. परंतु सत्य काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला म्हणा. ते जे काही जिंकून आलेत ना आज, ते सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी जे काम केलं होतं त्या कामाच्या जोरावरती, त्यांच्या नेतृत्वाखाली जी लढाई झाली, जी निवडणूक जिंकलो, महाराष्ट्राने त्या नेतृत्वाला पाहून मतदान केलं होतं. हे सत्य आहे. हे सत्य तर नाकारू म्हणजे आज शकत नाही. भाजप सत्तेमध्ये दिसतंय ते शिवसेनेमुळे दिसतंय असं तुम्हाला म्हणायचंय का? भाजप जे काही सत्तेमध्ये आहे, भाजपाचा नो डाऊट वाटा आहे. परंतु त्यावेळेस नेतृत्व कोणी केलं होतं त्या लढाईचं, त्या निवडणुकीचं? तर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होते आणि तेच प्रमुख चेहरा होते असं त्यावेळेस फडणवीस साहेब सुद्धा सांगायचे. सारे भारतीय जनता पार्टीचे नेते सांगत होते आणि जनतेने त्यांच्याकडे बघून भरघोस मतदान केलं होतं. खास करून ही मोठी बातमी दिली तुम्ही. सुहासजी, जे सत्य आहे ते सांगायला मी कधी घाबरत नाही. मी एक शिवसैनिक आहे, कट्टा शिवसैनिक आहे आणि एक स्वाभिमानी मी कार्यकर्ता आहे. तेव्हा सत्य सांगायला कुणी कधी घाबरायचं नाही आणि परिणामांची चिंता तर मुळीच करू नये कुठल्याही शिवसैनिकांनी. जे चांगलं आहे ते बोलायचं आहे. आणि मी वाईट काय बोलतोय? आम्ही काय भारतीय जनता पार्टीचे शत्रू आहोत असं काय बोलतो का? किंवा मी त्यांना आमचा शत्रू मानलंय का? मुळीच नाही. जर ते 100%चा नारा देत असतील तर तुम्ही तर मग आम्ही सुद्धा 100% आहोत. कशाला तेवढा घाबरायचं? वचक आहे का एकनाथ शिंदेचा तुमच्या पक्षावर? वचक आहे का तेवढा? एकनाथ शिंदेजी यांचा 100% वचक आहे. मात्र काही नेते आमच्या मधलेच कधी कधी चुकीची वक्तव्य करत असतात, चुकीचं वर्तणूक करत असतात. ती सुधारली गेली पाहिजे. कारण एका बाजूने शिंदे साहेब स्वतः पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर हिंडत असतात, सभा घेत असतात, गरिबांच्या हिताच्या गोष्टी करत असतात, त्या करण्याकरता सरकारमध्ये बाजू मांडत असतात. तर दुसऱ्या बाजूने आमच्या मधलेच काही नेते चुकीची वक्तव्य करून त्यांच्या या कार्याला कमी करण्याचा कदाचित प्रयत्न तो होतो. तो प्रयत्न ते जे करतात, मंत्रिमंडळाच्या रिशफलांमध्ये त्या मंत्र्यांना फटका बसेल असं काही वाटतंय? हा निर्णय आमचे नेते घेतील. मी त्याच्यावरती बोलणं, हे सध्या तरी मी एक कार्यकर्ता आहे तर मी बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु एकनाथ शिंदेजींना जे योग्य वाटतंय त्या नवीन रक्ताला ते कदाचित वाव देतील आणि ज्यांच्याकडून काम चांगलं होत नाही त्यांना नक्कीच थोडंसं बाजूला बसवलं पाहिजे. हे संकेत आहेत म्हणजे तुमच्याकडनं, प्रवक्त्यांकडनं मिळणारे हे संकेत आहे. हा, अगदी 100%. जर एखादा व्यक्ती आपलं काम करण्यात योग्य काम जर तो योग्य रिझल्ट नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, ती नावं घेणं मी योग्य नाही एवढं मात्र मी तुम्हाला सांगेन. तुम्ही किती मला विचारलं तरी मी ती नावं नाही सांगू शकत.
अरुण सावंतजी, खरंच तुम्ही अगदी बिनधास्त बोल्डपणाने आणि अशी काही विधानं आम्हाला केलेली आहेत की आमच्यासाठी ती ब्रेकिंग बातमी सुद्धा होऊ शकते आहे, असंही तुम्ही आज सांगून टाकलेलं आहे भाजपबद्दल आणि तुमचे भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांवर. पण खूप छान उत्तरं तुम्ही सगळ्याची दिलेली आहेत. मुलाखत संपवताना मी विधान परिषदेवर जे काही तुमच्या नावाची चर्चा आहे, मी खरं तर आधीच तुम्हाला शुभेच्छा देतो की पक्ष नेतृत्वाच्या नजरेमध्ये तुमचं हे नाव यावं आणि तुम्हाला ती संधी सुद्धा मिळावी. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आमच्या ऑफिसला, या स्टुडिओला भेट दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार.